वेलकम टू गायरस एज्युकेशन. टॉप कन्सेप्टमध्ये मी आज जे टॉप कन्सेप्ट सिलेक्ट केलेलं आहे ते बेसिकली मोशनचा एक प्रकार आहे आणि तो घेण्याचं कारण पण तसंच आहे. आज आपण सिलेक्ट केलं आहे सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. हा तसा फार मोठा प्रकार आहे. पूर्ण त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मोर दॅन 2 or 3 लेक्चर्स लागतील, कदाचित 20-25 लेक्चर लागतील जर विथ न्यूमेरिकल घ्यायचं असेल तर. पण मग मी इथे का सिलेक्ट केलं त्याचं कारण आहे मित्रांनो, आपल्याला त्याच्या डेफिनेशन लेव्हलला त्याला क्लिअर करायचं आहे, एक ओव्हरऑल आयडिया त्याची क्लिअर करायची आहे. आपण आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये टॉप कन्सेप्टमध्ये पॅरामीटर्स शिकत असताना लिनियर मोशन ॲझ्युम करून चाललो होतो, म्हणजे वस्तू एका सरळ रेषेत मूव्ह होती विथ द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. आता इथे आपण बघणार आहोत की वस्तू सरळ रेषेत मूव्ह न होता ती सर्क्युलर पाथ फॉलो करते, राईट. आणि म्हणून याला आपण सेपरेट व्हिडिओचं स्वरूप दिलं. काय असतं सर्क्युलर मोशन किंवा काय असतं रोटेशनल मोशन हे समजून घ्या. मित्रांनो, सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनमध्ये पार्टिकल एकतर एखाद्या वस्तूभोवती पूर्ण फिरतो किंवा स्वतःभोवती फिरत असतो. लाईक इन केस ऑफ सर्क्युलर मोशन, पार्टिकल एखाद्या पॉइंट भोवती किंवा एखाद्या वस्तूभोवती फिरत असताना सर्क्युलर पाथ फॉलो करत असतो, म्हणजे इट फॉलोज दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल. मग तो कधी कधी पूर्ण सर्कल फॉलो करतो किंवा कधी कधी तो सर्कलची आर्क देखील फॉलो करतो. उदाहरणार्थ, जर इलेक्ट्रॉन्सचं न्यूक्लियस भोवती फिरणं जर बघितलं तर इन दॅट केस तो पूर्ण सर्क्युलर पाथ फॉलो करतोय. पृथ्वी सूर्याभोवती पूर्ण सर्क्युलर पाथ फॉलो करते. आणि एखाद्या गाडीचं टर्नवरचं वळणं जर आपण बघितलं तर इन सच ए केस आपण फक्त पार्ट ऑफ सर्कल फॉलो करतो. किंवा गाडीचं स्पीड ब्रेकरवरून जाणं फक्त पार्ट ऑफ सर्कल आहे, किंवा गाडीचं ओव्हर ब्रिजवरून जाणं कर्व ब्रिजवरून, दॅट इज ऑल्सो अ सर्क्युलर मोशन इन विच द व्हेकल मूव्ह अलॉंग दी पार्ट ऑफ सर्कल. ठीक आहे. महत्वाचा मुद्दा ध्यानात ठेवायचा हा आहे, समजून घेण्याचा हा आहे की सर्क्युलर मोशनमध्ये बॉडी ही सर्क्युलर पाथ फॉलो करते. कोणता पाथ फॉलो करते? सर्क्युलर पाथ. नाउ व्हॉट अबाउट रोटेशनल मोशन? तर रोटेशनल मोशनमध्ये बॉडी स्वतः एखाद्या इमॅजिनरी लाईन भोवती फिरते, जिला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणतो. आणि ती लाईन, तो ॲक्सिस ऑफ रोटेशन हा बॉडीमधनच पास होत असतो. मग तो कधी कधी बॉडीच्या सेंटरमधून पास होईल, तो बॉडीच्या एखाद्या दुसऱ्या पॉईंटमधून पास होईल. लाईक हा पेन जर मला रोटेट करायचा असेल असा, तो ॲक्सिस कॅन बी पास थ्रू द सेंटर ऑर इट कॅन बी पास थ्रू द कॉर्नर ऑफ दी बॉडी, बट इट विल नॉट गो लाईक दिस. कारण मग असा जर गेला तर पेर फिरायला लागणार, ही सर्क्युलर मोशन होईल. त्यामुळं रोटेशनल मोशन ऑब्झर्व केली तर आपली एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल का रोटेशनल मोशनमध्ये ज्यावेळेस बॉडी संपूर्ण एका ॲक्सिस भोवती फिरत असते, म्हणजे जशी पृथ्वी स्वतः भोवती फिरते, त्यावेळेस तिचा प्रत्येक पार्टिकल हा सर्कलमध्ये फिरत असतो, राईट. लाईक आपण एक अशी बॉडी कन्सिडर केली, तिच्या एका ॲक्सिस भोवती तिला आपण फिरवलं. समजा इथे एक पार्टिकल आणि इथे एक पार्टिकल, तर हे दोघं जण सर्क्युलर मोशन करतील, राईट. सर्क्युलर मोशन इज अ पार्ट ऑफ रोटेशनल मोशन. मग यात ही सिमिलरिटी असल्यामुळे याचे जे डिस्क्रिप्शन जे आहे मोशनचं, हे करण्यासाठी आपण कॉमन मोशन पॅरामीटर वापरतो. लाईक वी यूज पोझिशन टू डिस्क्राईब दी पोझिशन ऑफ पार्टिकल फ्रॉम दी ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑर फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल, राईट. फर्स्ट मोशन पॅरामीटर ॲज युजल इज पोझिशन ऑफ पार्टिकल. आता त्याच्यासाठी आपला सेपरेट व्हिडिओ राहील. त्यानंतर अदर मोशन पॅरामीटर्स, लाईक बॉडी फिरती अलॉंग दी सर्क्युलर पाथ किंवा अलॉंग स्वतः भोवती, तर त्यावेळेस ती पोझिशन बदलते. मग ती जी पोझिशनमध्ये होणारा बदल आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा जो पोझिशनमध्ये बदल होतो इनिशियल फायनल, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. मग ह्या केसमध्ये ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं, राईट. त्यानंतर थर्ड, अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी इथे तयार होती. आणि फायनली अँग्युलर व्हेलॉसिटी देखील विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलत असेल तर या ठिकाणी अँग्युलर ॲक्सलरेशन तयार होतं. जस्ट लाईक युअर लिनियर मोशन, दिस मोशन ऑल्सो हॅज पोझिशन, then angular displacement, angular velocity, angular acceleration, right? Like आणखी जर पॅरामीटर्स कम्पेअर करायचे, लाईक लिनियर मोशन प्रोड्यूस करण्यासाठी आपण न्यूटनच्या नियमानुसार फोर्स अप्लाय करतो. हिअर ऑल्सो विल नीड फोर्स, अदरवाईज मोशन पॉसिबल नाहीये. ठीक आहे. मग इथे फोर्स कशा पद्धतीने ऍक्ट होतो, तिथे कशा पद्धतीने ऍक्ट होतो, हा फरक समजून घ्या. मित्रांनो, लिनियर मोशन मध्ये फोर्स हा बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून पास होतो. समजा ही बॉडी आहे, हा सेंटर ऑफ मास आहे, तर फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन जी असते, मी तुम्हाला फोर्सला लाईन ऑफ ऍक्शन असते ही प्रॉपर्टी सांगितलेली. फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन ही सेंटर ऑफ मास मधून पास होते, त्यावेळेस बॉडी लिनियरली मूव्ह होते, राईट. तिचं मोशन कशी होती? अलॉंग दी स्ट्रेट लाईन. बट वेन दी फोर्स ऍक्ट टँजेन्शियल टू द किंवा फोर्स ऍक्ट अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी, देन इन सच अ केस द बॉडी follows the circular path or
इट स्टार्ट रोटेटिंग अबाउट दॅट पॉइंट, राईट. सो रोटेशनल मोशन किंवा सर्क्युलर मोशनच्या केसमध्ये फोर्स हा टँजेन्शियल असतो. इट डझंट पास इज थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टीम ऑर सेंटर ऑफ मास ऑफ दी बॉडी. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. आता हे जे हा जो इफेक्ट आहे फोर्सचा टू प्रोड्यूस रोटेशन और टू प्रोड्यूस द सर्क्युलर मोशन, त्यालाच आपण काय म्हणतो, टॉर्क किंवा मोमेंट, राईट. सो त्या केसमध्ये फोर्स मोशन प्रोड्यूस करतो, ह्या केसमध्ये टॉर्क मोशन प्रोड्यूस करतो. त्या केसमध्ये मास इनर्शियाचं काम करतं, ह्या केसमध्ये सुद्धा इनर्शिया असतो, त्याला आपण रोटेशनल इनर्शिया किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. म्हणजे तो पॅरामीटर आपल्याला शिकावं लागणार. आणि आता आणखी महत्वाचे पॉईंट, तर याचे जे काही मोशन पॅरामीटर्स आहेत, लाईक बिसाइड्स पोझिशन, याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, याची अँग्युलर व्हेलॉसिटी, याचं अँग्युलर ॲक्सलरेशन, हे देखील व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. पण हे व्हेक्टर आपल्या त्या लिनियर मोशन मधल्या व्हेक्टर सारखे नाहीत, तर हे ऍक्सियल व्हेक्टर आहेत. म्हणजे ह्या सगळ्या व्हेक्टरची डायरेक्शन कशी असते, अलॉंग द ऍक्सिस ऑफ सर्कल. म्हणजे महत्वाचा पॉईंट का आहे, कारण सर्कल जर तुमचं हॉरिझॉन्टल आहे तर हे सगळे व्हेक्टर्स त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये अलॉंग द ऍक्सिस असतील. पहा, फॅन फिरतोय, फॅन अशा पद्धतीने फिरतोय की व्हेक्टर्स खाली ऍक्ट होतात, आपल्याला हवा खाली लागते, म्हणजे तो अँटी क्लॉकवाईज फिरतोय, राईट. सो त्याच्यासाठी सेपरेट राईट हँड रूल आहे त्याची डायरेक्शन काढायला. आणि आता आणखीही बरेचसे पॅरामीटर, जसं फोर्स कम्पेअर केला तसा मोशन प्रोड्यूस झाल्यानंतर इथेही मोमेंटम बदलतं. मग ह्या केसमध्ये जे मोमेंटम असतं ते अँग्युलर मोमेंटम असतं, त्या केसमध्ये जे मोमेंटम असतं ते कोणतं असतं, लिनियर मोमेंटम. हे सर्व पॅरामीटर्सचा, हे सर्व फिजिकल क्वांटिटीजचा, लिनियर मोशनच्या क्वांटिटीज आणि रोटेशनल सर्क्युलर मोशनच्या क्वांटिटीज याचा परस्पर संबंध आहे मित्रांनो. आणि हा संबंध, हे रिलेशन्स, हे जर आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे असतील तर हे बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे की ह्या मोशनमध्ये एक्झॅक्टली होतं काय. आणि म्हणून आपण हा व्हिडिओ इथे कव्हर केला, राईट. सो लक्षात आला असेल, पुन्हा एकदा ऐका, लिनियर मोशनचा व्हिडिओ ऐका, कम्पेअर अँड देन अटेंड नेक्स्ट लेक्चर, बिकॉज इन नेक्स्ट व्हिडिओज आय एम गोइंग टू एक्सप्लेन the parameters of rotational circular motion. ठीक है, so keep watching this video, subscribe the channel and follow the YouTube channel so that you will get more and more knowledge about the basic physics, right? Thank you very much.